आपत्ती व्यवस्थापन या भागाची माहिती घेऊया. कृतीपत्रिका क्रमांक 4 यामध्ये आपल्याला आपत्तीचे प्रकार आणि आपत्ती व्यवस्थापन याबद्दल माहिती दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की सभोवताली आपल्या अचानक काही वेळेला नैसर्गिक संकट येतात, ज्यामध्ये वादळ असेल, पूर असेल किंवा भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक असे नैसर्गिक आपत्ती आपण अचानक येताना पाहतो. त्याच्या बातम्या आपण ऐकतो. काही वेळेला आपण अशा बातम्याही बघतो की एखाद्या ठिकाणी आग लागली, जंगलाला काही मानवी कृतींमुळे आग लागली, अशा प्रकारच्या बातम्याही आपल्याला ऐकायला मिळतात. तर ही सर्व आपत्ती आहेत किंवा ही संकटं आहेत आणि ही संकटं जी आहेत ती काही मानवनिर्मित आहेत आणि काही नैसर्गिक आहेत. अशा संकटांना जे अचानक उद्भवतात आणि त्यामुळे आपल्या समाजाची, राष्ट्राची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपण आपत्ती असे म्हणतो. आता या आपत्तीचे मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती असे दोन मुख्य प्रकार पडतात. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान आपल्याला टाळायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपत्कालीन नियोजन आणि त्याचं व्यवस्थापन करणं जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण आपत्ती म्हणजे काय हे समजून घेऊया. आपत्ती आताच आपण पाहिलं की आपत्ती म्हणजे अचानक येणारं संकट, जे एकतर मानवनिर्मित असेल किंवा नैसर्गिक असेल आणि त्यामुळे आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये असणाऱ्या सजीवांची तसेच मालमत्तेची हानी होते. आता पहिली आपत्ती आपण पाहूया ती म्हणजे भूकंप. भूकंप ही जी आपत्ती आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की पृथ्वीच्या पृष्ठभागाला कंपनं होतात आणि त्याचं कारण म्हणजे भूगर्भातील हालचाली. आणि या भूगर्भातील हालचालींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा पृथ्वीच्या अंतरंगातून बाहेर पडते, उत्सर्जन होतं आणि त्यामुळे पृथ्वीच्या जो वरचा पृष्ठभाग आहे त्याची हालचाल होते. यालाच आपण जमीन थरथरणे असे म्हणतो. काही वेळेला जमिनीला भेगाही पडतात, अशा आपण बातम्याही अनेक वेळा बघतो. आणि अशी जी कंपनं, जी पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये कंपनं होतात, यालाच आपण भूकंप असे म्हणतो. भूकंपामध्ये बऱ्याच प्रकारची हानी होताना आपण बघतो, ज्यामध्ये बांधकामं असतील, पूल असतील, रस्ते, लोहमार्ग इत्यादी ठिकाणी आपल्याला नुकसान झालेलं बघायला मिळतं. तर काही वेळेला नद्यांचा प्रवाहसुद्धा बदलतात आणि सोबतच काही वेळेला आपण पाहतो की अशा भूकंपामुळे इमारती किंवा घरं ढासळल्यामुळे त्यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानीसुद्धा होते. त्यानंतरची जी आपत्ती आहे ती म्हणजे महापूर. महापूर हा अतिवृष्टी झाल्यामुळे आपल्याला बघायला मिळतो. महापूर ज्यावेळी एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात पाणी जमा होतं, पाणी साचतं आणि ते नदीच्या पात्राबाहेर जातं, त्यावेळी महापुराचं संकट निर्माण होतं. बऱ्याच वेळेला बेसुमार पाऊस पडतो आणि आपण बऱ्याच वेळेला असं पाहतो की मोठमोठी शहरं आहेत, तिथे भरपूर पाऊस पडला की तिथे पाण्याचा निचरा जी करणारी व्यवस्था आहे ती काम करत नाही किंवा ती अपुरी पडते आणि त्यामुळे ते पाणी रस्त्यावर पसरायला लागतं. आता महापूर ही आपल्या निसर्गनिर्मित आपत्तीमध्ये याचा समावेश होतो, म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणून आपण महापुराकडे बघतो. आता यामुळे बऱ्याच प्रमाणात जीवितहानीसुद्धा होते आणि वित्तहानीसुद्धा होते. जमिनीची धूप, पिकांचं सुद्धा नुकसान यामध्ये होते आणि पूर ओसरल्यानंतर आजार आणि रोगराई अशी संकटंसुद्धा आपल्यासमोर उभी असतात. त्यानंतरचं जे आपत्ती दिलेली आहे ती म्हणजे वादळ. वादळे ही निसर्गामध्ये जो वातावरणाचा दाब आहे त्याच्यामध्ये कमी जास्त
बदल झाल्यामुळे वातावरणामध्ये वादळे निर्माण होतात. आता हवेमध्ये जी वादळे निर्माण होतात त्याला कमी जास्त दाबाचे पट्टे जे असतात त्यामुळे हवामानामध्ये बदल होतो आणि त्यामुळे वारे वाहू लागतात, हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्यामुळे यातूनच वादळांची निर्मिती होते. वादळांचा वेग हा प्रचंड असतो आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे आपण पाहतो की बऱ्याच वेळेला विद्युत वहन करणाऱ्या तारा असतील त्या तुटून पडतात. तसंच फोनच्या तारा असतील त्याही तुटून पडतात. म्हणजे एकंदरीत दळणवळण यंत्रणा जी असते ती खंडित होते. वीज पुरवठा खंडित होतो. त्याबरोबर वादळामध्ये बऱ्याच वेळेला झाडं घरावर पडून मालमत्तेचं नुकसान होतं, जीवितहानी होते. तसंच रस्त्यांवर सुद्धा झाडं आपल्याला पडताना दिसतात आणि त्यामध्ये काही जीवितहानी आणि वित्तहानी होताना आपल्याला दिसते. अशा बऱ्याच प्रकारचे परिणाम आपल्याला वादळामुळे झालेले आपल्याला दिसतात. पुढची जी नैसर्गिक आपत्ती आहे किंवा ज्याला आपण आपत्ती म्हणूया ते म्हणजे वणवा. जंगलामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी मोठमोठी झाडं असतात ती एकमेकांवर त्यांचं घर्षण होऊन बऱ्याच वेळेला आग निर्माण होते आणि जंगलांना आग लागते. तर यामध्ये काही वेळेला जंगल कुरणे किंवा गवताळ प्रदेशामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक कारणांमुळेही वणवा पेटतो किंवा अनैसर्गिक कारणांमुळेही वणवा पेटतो आणि तो नियंत्रणाबाहेर जातो किंवा त्याचं नियंत्रण करणं कठीण होतं. आता गवताळ प्रदेश, जंगलं जी आहेत किंवा कुरणं जी आहेत या ठिकाणी आगीचा पसरण्याचा जो वेग आहे तो प्रचंड असतो आणि त्यामुळे ही आग अनियंत्रित बनते. तर यामुळे सुद्धा साधनसंपत्ती जी आपली आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, वृक्ष आहेत, जंगलं आहेत, त्यांचंही नुकसान होतं. हवा धुरामुळे प्रदूषित होते आणि त्याचे पुन्हा आपल्या सजीवांवर आपल्याला पुढे परिणाम झालेले दिसायला लागतात. ते म्हणजे जंगलांचा जो भाग आहे त्या ठिकाणी राहणारे जे सजीव आहेत त्यांच्यावरही त्याचा परिणाम होतो. बऱ्याच वेळेला हे सजीव पक्षी असतील, प्राणी असतील हे आगीच्या भक्षस्थानी सापडतात आणि त्यांची जीवितहानी इथे आपल्याला बघायला मिळते. पुढचा जो भाग दिलेला आहे तो म्हणजे काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला काही आपत्ती व्यवस्थापनासाठी काही संपर्क क्रमांक दिलेले आहेत, ज्यामध्ये पोलीस यंत्रणा असेल, अग्निशामक दल असेल, रुग्णवाहिका असेल आणि आपत्ती नियंत्रण कक्ष यांचे आपल्याला जे फोन नंबर्स आहेत, जे आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपल्याला संपर्क ज्यावेळी आपण करू शकतो असे नंबर्स असतात ते आपल्याला दिलेले आहेत. तर यामध्ये आपत्तीच्या काळामध्ये आपण जरी आपल्यावर एखादी आपत्ती ओढवलेली नसेल तरीही दुसऱ्यावर एखाद्या वेळी आपत्ती ओढवलेली असेल अशा वेळी त्यांना मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. आता यामध्ये आपण पाहू शकतो की पोलीस दलाचा जो आपत्कालीन संपर्क क्रमांक आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे. तो म्हणजे इथे आपण पाहू शकतो की 100 क्रमांक जे पोलीस यासाठी दिलेला आहे. त्यानंतर अग्निशामक दलाचा जो क्रमांक आहे तो 101, त्यानंतर रुग्णवाहिका 102, आपत्ती नियंत्रण कक्ष 108 अशा प्रकारे आपल्याला हे इथे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. आता आपत्तीमधील उपाययोजना. आपल्याला आपत्तीमध्ये मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती अशा दोन्ही प्रकारच्या आपत्ती आपण पाहतो आणि दोन्ही प्रकारच्या आपत्तीमध्ये जीवितहानी, वित्तहानी ही होताना आपल्याला दिसते. आता यामध्ये रेडिओ, TV यावर आपल्याला बातम्या बघायला मिळतातच. आता बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरा असं इथे म्हटलेलं आहे. खालील दक्षता घ्यावी. आपण जर अशी आपत्ती आलेली असेल तर कोणकोणती दक्षता घ्यावी हे आपण आता यामध्ये माहिती घेणार आहोत. प्रथम रेडिओ, TV यावर येणाऱ्या बातम्यांकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. त्यानंतर बॅटरीवर चालणारे जे रेडिओ मोबाईल आहेत ते आपण वापरू शकतो, ज्यामध्ये आपल्याला सतत आपण त्यावर बातम्यांच्या आधारे परिस्थितीचा आढावा घेऊ शकतो. हवामान खात्याने दिलेल्या सूचना असतील त्या सूचना आपण काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत. त्यानंतर आपल्याला इथे एक वेबसाईट दिलेली आहे ज्याचा वापर करून आपण काही
सूचना असतील त्या आपण मिळवू शकतो आपत्कालीन व्यवस्थेमध्ये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये. ते म्हणजे www.imd.gov.in या वेबसाईटचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर ढगफुटी किंवा अतिवृष्टी यासारख्या ज्या आपत्ती आहेत त्यामध्ये आपल्याला पाहतो डोंगर उतारावर दरड कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नये. नदीला पूर आला असेल तर नदीकाठच्या परिसरामध्ये घरात न थांबता सुरक्षित जागी आपण उंच जागी आसरा घेतला पाहिजे. आता भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात आणि अशा ठिकाणी आपण न थांबता दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण मार्ग व्यवस्थित असल्याची आधी पहिल्यांदा खात्री केली पाहिजे. मदत केंद्र असेल किंवा एखादी छावणी असेल तर अशा ठिकाणी आपण आधार घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला इथे औषधे असतील, अन्नाची पाकिटे किंवा प्रथमोपचार असतील, इतर काही मदत असेल तर ती आपल्याला इथे लवकरात लवकर भेटू शकेल. आता आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी अग्निशामक नळकांडे आपण वापरले पाहिजेत. अशा प्रकारे आपण काय काळजी घेतली पाहिजे आपत्कालीन उपाययोजनांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थिती आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपल्याला इथे या भागामध्ये सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला दिलेले सराव करूया. यामध्ये आपल्याला पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही काय कराल. कोणतीही ही एक योग्य कृती लिहा असं म्हटलेलं आहे, ज्यामध्ये हा जो उपप्रश्न आहे तो सांगतोय त्याच्यामध्ये तुमच्या परिसरात वादळ येणार आहे असं समजलं तर तुम्ही काय कराल. तर यामध्ये आपण आपल्याला जर अशी माहिती मिळाली असेल तर सर्वप्रथम आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या यंत्रणा काम करतात त्यांना आपण सतर्क करणं, आपल्याकडून ती माहिती त्यांना देणं, इतरांना देणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. परिसरात जर वादळ येणार असेल तर आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, त्यामुळे वादळामुळे आपल्या कोणत्या भागावर किंवा कोणकोणत्या घटकांवर त्याचा परिणाम जास्तीत जास्त होणार आहे अशा घटकांपर्यंत आपण सर्वप्रथम पोहोचलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण उपाययोजना आपण सुचवल्या पाहिजे. दुसरा जो इथे प्रश्न म्हटलेला आहे त्यामध्ये परिस्थिती सांगितलेली आहे, महापुरामध्ये पाण्यात काही लोक अडकले आहेत तर तुम्ही काय कराल. तर अशा वेळी आत्ताच आपण बघितले काही संपर्क क्रमांक दिलेले आहेत, ज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी काही यंत्रणा आहेत त्यांना आपण सुरुवातीला कळवलं पाहिजे. त्यानंतर काही सेवाभावी संस्था असतील ज्या आपत्कालीन वेळी त्या मदत करतात, धावून येतात. अशा काही नंबर्स आपल्याकडे त्यांचे संपर्क क्रमांक असतील तर ते आपण मिळवले पाहिजेत. आपल्या काही समाजातील घटकांना आपण त्यात ताबडतोब तात्काळ सांगितलं पाहिजे, जेणेकरून महापुरात अडकलेल्यांना लवकरात लवकर आपण तिथून बाहेर काढू शकतो. दुष्काळामुळे कोणकोणते परिणाम होतात ते इथे विचारलेले आहेत. तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की उपासमार असेल, त्यानंतर प्राणी मात्रांवर होणारे काही उपासमार त्यांच्यामुळे त्यांना पाण्याची कमतरता असेल, त्यामुळे होणारे त्यांचे जीवितहानी असेल, अशा बऱ्याच प्रकारच्या परिणामांवर आपण चर्चा केली पाहिजे. तिसरा प्रश्न आहे ते तुम्हाला माहीत असणाऱ्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तींची नावे लिहा. मानवनिर्मित म्हणजे मानवामुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती आणि नैसर्गिक म्हणजे निसर्गामुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती, अशा दोन्ही प्रकारच्या आपत्ती आताच आपण बघितल्यात बऱ्याचशा आपत्ती, ज्यामध्ये मानवनिर्मित आपत्ती असेल, मानवी कृतींमुळे होणारं प्रदूषण असेल किंवा त्यामुळे होणाऱ्या आपत्ती असेल, आग असेल किंवा इतर काही ठिकाणी तेल गळतीमुळे होणारी, वायू गळतीमुळे होणारी नुकसान असेल, अशा प्रकारच्या आपत्ती मानवनिर्मित आपत्तीमध्ये आपण सांगू शकतो. इमारत कोसळणं असेल, विमान दुर्घटना असतील, अशा प्रकारच्या आपत्ती या मानवनिर्मित आपत्तीमध्ये येतात. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणत्या, तर अतिवृष्टी असेल, पूर, महापूर, वादळं, भूकंप, अशा प्रकारच्या आपत्ती निसर्गनिर्मित आपत्ती आपण म्हणू शकतो. त्यापुढे मानवनिर्मित आपत्ती निर्माण होऊ नयेत म्हणून उपाय सुचवा असं म्हटलेलं आहे, ज्यामध्ये आपण काही उपाय सुचवू शकतो, ज्यामध्ये काही कृती असतील ज्यामुळे अशा आपत्ती निर्माण होतात. अशा कृतींवर आपण निर्बंध आणले पाहिजेत किंवा त्यामध्ये काळजी घेतली पाहिजे, अशा बऱ्याच प्रकारच्या सूचना आपण सुचवू शकतो. पुढे पाचवा जो प्रश्न आहे, ज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या इथे आपल्याला सुचवायच्या आहेत. या सर्व बाबींसाठी आपल्याला काही अधिक अभ्यास
करावायचा असेल तर आपल्याला अधिक अभ्यासासाठी लिंक्स खाली दिलेल्या आहेत, त्यामध्ये आपण क्लिक करून या घटकासंबंधीची जी अधिकची माहिती आहे ती आपण मिळवू शकतो. जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा काही घटना घडत असेल त्यावेळी आपण सतर्क राहू. आपण अशा घटनांना आपण व्यवस्थितपणे त्याला तोंड देऊ शकतो किंवा त्यातून मार्ग काढू शकतो. अशासाठी आपल्याला हा घटक अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात घेणे आवश्यक आहे.